विषय आहे, आजचा विषय लिहून घ्या. आजचा जो विषय आहे तो लिहून घ्या. आणि लोक तुमच्याशी वाईट वागतात म्हणून निराश होऊ नका. आजचा आपला विषय हा आहे, लोक तुमच्याशी वाईट वागतात म्हणून निराश होऊ नका. निराश होता का तुम्ही? कधी कधी नाही, ज्यावेळेस लोक तुमच्यावर वाईट वागतात त्यावेळेला निराशा येते का तुमच्या जीवनामध्ये? हो. ज्यावेळेस लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात त्यावेळेला नेमकी काय होतं, काय नेमके तुम्हाला त्यावेळेला ज्यावेळेस लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात त्यावेळेला तुम्ही सांगाल? काय वाटतं तुम्हाला ज्यावेळेस लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात त्यावेळेला? मनाला हर्ट होतं, हृदयाला हर्ट होतं. ओके, व्हेरी गुड. आणखी? असं वाटतं की आपण एवढं चांगलं वागतो तरी पण हे असे वागतात, आपण पण त्यांच्यासोबत वाईटच वागलं पाहिजे असं वाटतं कधी कधी. अच्छा, आपण पण ते जसं आपल्या बरोबर वागतात तसं आपण त्यांच्या बरोबर वागलं पाहिजे असं आपल्या मनामध्ये येतं. व्हेरी गुड. आणखी? ज्यावेळेस लोक तुमच्या बरोबर वाईट वागतात त्यावेळेला तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्हाला काय सांगतात? असं वाटतं आपण एवढं या माणसासाठी केलंय तरी हा माणूस आपल्या वागू शकतो. म्हणजे चांगल्या गोष्टी आपण या माणसासाठी केल्या आणि जर आपल्या बरोबर वाईट वागतात तर खूप वाईट वाटतं. ओके, येस, अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. आणखीन कोणी? सर्वजण बोलायचं आहे, सर्वांनी बोलायचं आहे, ठीक आहे? आणि सर्वांनी बोलायचं आहे. आपण शिकत आहोत आणि म्हणून कोणी शांत बसू नका. एवढे सगळे जण जॉईन झालेले आहेत, परंतु 2-3च जण बोलतात. त्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागते किंवा वाईट भावनेने आपल्याशी वागत असते, तर त्यावेळेस एक प्रकारची निराशा असते आणि त्या निराशेमध्ये आपण जातो आणि जसं ताईंनी सांगितलं की हर्ट होतं, दुःख तर होतच असतं आणि मग बऱ्याच वेळा त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होत असते आणि आपण त्याच्याशी कसं वागावं या गोष्टी आपल्याला समजत नाही. परंतु मग अशा गोष्टींमध्ये आपले जे नातेसंबंध असतात, मैत्रीचे असो किंवा घरातले असो किंवा बाहेरचा कोणी व्यक्ती असेल, तर मग ते नातेसंबंध तुटतात. बरे, ज्या वेळेला लोक तुमच्याशी वाईट वागतात त्या वेळेला तुमच्या ज्या भावना आहेत त्या दुखवल्या जातात आणि मग तुम्ही त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार जे आहेत ते करू लागतात आणि जितकं होईल तितकं तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जायचा प्रयत्न करतात आणि जितकं होईल तितकं त्या व्यक्तीने ज्या स्वरूपात आपल्याला त्रास दिला आहे किंवा ज्या स्वरूपात आपलं वाईट केलं आहे त्याच स्वरूपामध्ये आपण त्याचं वाईट करण्याची जी इच्छा आहे ती बाळगत असतो. आणि वाईट ज्या वेळेला आपलं होतं किंवा ज्या वेळेला कोणी आपलं वाईट करतं तर त्यावेळेला त्या वाईट करणाऱ्या व्यक्तीला क्षमा करणं हे फार कठीण असतं आणि त्या व्यक्तीने आपल्या बरोबर ज्या वाईट गोष्टी केलेल्या आहे त्या विसरणं देखील खूप जे आहे कठीण असं होऊन जातं. आणि आजचा आपला जो विषय आहे तो हा आहे, लोक तुमच्याशी वाईट वागतात म्हणून निराश होऊ नका. ठीक आहे? आणि आज आपण सविस्तरपणे हा विषय शिकणार आहोत. सर्वांनी आपापल्या नोट्स लिहायच्या आहे आणि जर काही राहून गेलं तर मला तुम्ही विचारू शकता. पहिला मुद्दा लिहा, त्यामध्ये एक आकडा टाका आणि पहिला मुद्दा लिहा. देव सर्व काही पाहतो आणि न्याय करतो. पहिला क्रमांक टाका. जे लोक तुमच्याबरोबर वाईट वागले ना
त्यांचं वाईट वागणं देव पाहतो आणि देव न्याय करतो. पहिला आकडा लिहा, पहिला क्रमांक लिहा त्या ठिकाणी. देव सर्व काही पाहतो आणि न्याय करतो. आता लक्ष द्या, ज्या वेळेला लोक हे तुमच्या बरोबर वाईट वागतात त्या वेळेला तुम्ही हे समजू नका की तुमच्या बरोबर जो व्यक्ती वाईट वागला आहे त्या वाईट वागलेल्या व्यक्तीचं वागणं हे फक्त तुम्ही एकट्यानेच पाहिलं आहे किंवा तुमच्या आजूबाजूच्यांनी पाहिलं आहे असं समजू नका. तर ते जे वाईट वागणं आहे ते आणखी एका जणांनी बघितलेलं आहे. हे आज ह्या संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि तो जर कोण आहे तो आहे परमेश्वर. ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 24वा अध्याय आणि वचन 12 आपण काढतो तर त्या वचन 12 मध्ये बघा काय दिलं आहे. देव सर्व काही पाहतो आणि न्याय करतो या संदर्भामध्ये. आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहित नाही काय? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? व्हेरी गुड. आता हे वचन आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला लोक हे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यावेळेला त्यांच्या त्या वाईट वागण्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निराश होतो किंवा लोक ज्या वेळेला आपल्याला वाईट वागतात त्यावेळेला अनेक अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात ज्या घडायला नको आहे. मग लक्ष द्या, आपल्याला या ठिकाणी हे वचन हे सांगत आहे की परमेश्वर देव हा वाईट वागणाऱ्यांची वागणूक पाहतो आणि परमेश्वर देव फक्त त्यांची वागणूकच पाहत नाही तर त्यांचं जे कृत्य आहे त्या कृत्यासारखंच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रतिफळ भेटल हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. कारण वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना तर वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. आणि मग एखादा व्यक्ती जेव्हा तुमच्या बरोबर वाईट वागतो तर त्याचं जे कृत्य आहे ना ते परमेश्वर देवाने पाहिलेलं आहे आणि परमेश्वर देव जे बोलतो ते घडून येतं. कारण परमेश्वर देवाचा शब्द हा कार्य केल्याशिवाय त्याच्याकडे रिकाम्या फॉन्ट मध्ये पोहोचत नाही किंवा रिकाम्या हाताने तो शब्द जो आहे त्याच्याकडे परत जातो. मला तुम्हाला हे शिकवायचं आहे, ज्या वेळेला लोक तुमच्या बरोबर वाईट वागतात त्यावेळेला तुम्ही निराश होऊ नका. ज्या वेळेला लोक तुमच्या बरोबर वाईट वागतात त्यावेळेला तुम्ही त्या लोकांबरोबर ते जसे तुमच्या बरोबर वागलेले आहेत तसं वागण्याची इच्छा पण जी आहे ती मनी बाळगू नका. ज्या वेळेला लोक तुमच्या बरोबर वाईट वागतात त्यावेळेला बदला घेण्याची किंवा सूड घेण्याची जी वृत्ती आहे तिला आपल्या मनामध्ये मुळीच जे आहे थारा देऊ नका. का? कारण परमेश्वर देव हा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे काय करत असतो माहिती का? प्रतिफळ देत असतो. मग एखादा व्यक्ती जर तुमच्या बरोबर जर वाईट वागलेला आहे आणि तुम्ही त्या व्यक्ती बरोबर जर चांगले वागलेले आहात तर तुमचं पण चांगलं वागण्याचे कृत्य आहे आणि वाईट व्यक्ती जर वाईट वागलेला आहे तर त्याचं पण एक कृत्य आहे. मग दोघांनाही परमेश्वर पाहत आहे त्या सिच्युएशन मध्ये. आणि फक्त परमेश्वर पाहतच नाही तर परमेश्वर काय करतो माहितीये का? त्यांना प्रतिफळ पण देतो. मग पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की जेव्हा लोक तुमच्याशी वाईट वागतात तेव्हा स्वतः स्वतः जे आहे ना बदला घेण्याचा जो प्रयत्न आहे तो करू नका. किंवा आपण ज्या वेळेला बदला घेण्याचा प्रयत्न करतो ना तर त्यावेळेला त्या वाईट व्यक्तीच्या वागण्यामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये फरक दिसून येत नाही. तो दिसून आला पाहिजे.
आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे आपण पाहतो की कॅरेक्टर आहेत ज्यांच्या बरोबर अनेक लोक वाईट वागले, पण त्यांनी त्यांच्या वाईट वागण्याला प्रतिकार जो आहे त्यांच्यासारखाच केला नाही. बघा, ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 50 आपण काढतो, तर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 50व्या अध्यायामध्ये आपण ज्या वेळेला वचन 20 वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती आहे ज्याचं नाव योसेफ आहे, तो दिसून येतो. आणि तो त्या ठिकाणी वचन 20 मध्ये बघा काय म्हणत आहे. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. व्हेरी गुड. आता योसेफ ह्या ठिकाणी बघा किती सौम्यतेने, किती प्रेमाने, किती आदराने त्याच्या भावांना काय करते, उत्तर देते. आणि योसेफच्या भावांनी खरं पाहिलं असता त्याच्यावर खूप अन्याय केला होता. योसेफाबरोबर त्याचे सख्खे भाऊ खूप वाईट वागले होते. आता कोणत्या कोणत्या प्रकारे ते त्याच्यासोबत वाईट वागले हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला उत्पत्तीचं पुस्तक 41 पासून जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी माहिती मिळेल. आणि इतक्या भयानक अशा त्रासातून योसेफ हा जात असताना योसेफाने त्याचा बदला घेतला नाही. योसेफाने जे आहे ना त्यांच्याबद्दल मनामध्ये कटुता ठेवली नाही. योसेफाने त्याच्या भावांबद्दल मनामध्ये द्वेष, राग, मत्सर, तट, फूट, हेवा ह्या गोष्टी ठेवल्या नाही. योसेफ त्यांना बघा कशा प्रकारे उत्तर देत आहे. वचन 20 मध्ये तो म्हणत आहे की तुम्ही माझं अनेक प्रकारे वाईट योजलं. आज देखील अनेक लोक आहे आणि ते तुमचं वाईट योजतात, पण लक्ष द्या, तुम्ही त्या लोकांना प्रत्युत्तर देण्याऐवजी देवाने त्यांना बघितलेला आहे हा विचार करणं गरजेचं आहे. का? कारण देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतो. आणि ही गोष्ट योसेफला माहिती होतं की त्याचे भाऊ त्याच्याबरोबर वाईट वागत आहे. ही गोष्ट फक्त मी एकट्यानेच पाहिलेली नाहीये, तर ही गोष्ट माझा देव परमेश्वर ह्याने देखील पाहिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की तुम्ही माझं अनेक प्रकारे वाईट योजलं, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजलं आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला लोक हे तुमच्याबरोबर वाईट वागतात ना त्यावेळेला त्यांचं वाईट वागणं हे तुमच्या करता चांगल्या गोष्टी निर्माण करण्याकरता एक काय माहिती का, देव त्या लोकांच्या वाईट वागणुकीतून तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण करत असतो. हे तुम्ही विसरू नका. या ठिकाणी हीच गोष्ट आपल्याला पाहायला भेटत आहे. योसेफ जो आहे ना, योसेफ हा त्या ठिकाणी इतक्या त्रासातून गेलेला असताना योसेफ त्या ठिकाणी त्याच्या भावांच्या अतिशय वाईट वागणुकीतून ना तो जात होता. त्यावेळेला योसेफ जो आहे ना, योसेफ हा देवावरती विसंबून होता. योसेफ हा त्या ठिकाणी त्याला त्रास झाला. तो आपल्यासारखाच माणूस होता, असं नाही की नाही म्हणून. त्याला त्रास झाला, त्याच्या पण भावना होत्या, त्याला पण दुःख झालं. मे बी तो रडला असेल, मे बी त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी त्यांनी बघा. हे गोष्ट समजून घ्या, लोक ज्यावेळेस तुमच्याबरोबर वाईट वागतात ना त्यावेळेला देवाच्या क्रोधाला काय करावं ते वाढल्या. देवाला कार्य करण्याकरता काय करावं ते का तुमच्या त्या प्रसंगामध्ये इन्व्हाइट करा. योसेफाने तेच केलं. आणि लक्ष द्या, परमेश्वर देवाने त्याच्या त्या सर्व प्रकारच्या वाईट वागणुकींना त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादात काय केलं माहिती का, रूपांतर केलं. म्हणून ज्या वेळेस लोक हे तुमच्याबरोबर वाईट वागतात ना त्यावेळेला काय करा माहिती का, सर्वात पहिली गोष्ट हा विचार केला पाहिजे, देव सर्व काही पाहतो आणि देव न्याय करत. देव सर्व काही पाहतो आणि देव न्याय करत. त्या व्यक्तींबद्दल मनामध्ये कुठल्या प्रकारचं कटुता ठेवू नका. त्या व्यक्तींबद्दल मनामध्ये कुठल्या प्रकारचा राग ठेवू नका.
कुठल्याही प्रकारचं द्वेष, कुठल्याही प्रकारचं बदला घेण्याची भावना मनामध्ये पनपू देऊ नका. लक्षात द्या, बिलकुल पनवू देऊ नका. काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये द्वेषाची भावना होती, कडूपणा माझ्या जीवनामध्ये होता. मी त्या व्यक्तींना मी क्षमा करू शकत नव्हतो, कारण ते वाईट वागले ते माझे, आणि माझ्या करता त्यांना क्षमा करणं कठीण होतं, कारण त्यांच्या त्या वाईट वागण्यामुळं माझ्या जीवनावरती फार परिणाम झाला. माझ्या व्यक्तिगत जीवनावरती, पारिवारिक जीवनावरती, माझ्या प्रेयर लाईफ वरती, माझ्या सेवेवरती, माझ्या विचारांवरती बरेचसे परिणाम झाले होते. पण त्यावेळेला मी परमेश्वराला धरून राहिलो, प्रार्थना केल्या, उपवास केला, वचन वाचलं, देवाला म्हणतो की देवा, त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेलं कडूपण मला काढता येत नाही, मला मदत कर काढण्यासाठी. मी ते काढलं, देवाने मला ती कृपा पुरवली काढण्यासाठी. लक्ष द्या, ह्या गोष्टी तुम्हाला अशा शिकवल्या जात नाहीये. ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने प्रॅक्टिकल होऊ दिलेल्या आहेत. त्या व्यक्तीला क्षमा करणं कठीण होतं माझ्यासाठी, कारण त्यांच्या वाईट वागणुकीला मी अपेक्षित मुळीच जे आहे ते करत होतो, कारण ते देखील देवाचे सेवक. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, लोक कसे का वागेना तुमच्याबरोबर. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वर सर्व काही पाहतो आणि तो योग्य समय योग्य न्याय करेल, ही गोष्ट समजून घ्या. दुसरा क्रमांक, तुम्ही क्षमा करा आणि पुढे जा. दुसरा क्रमांक टाका, तुम्ही क्षमा करा आणि पुढे जा. ज्या वेळेला लोक तुमच्या बरोबर वाईट वागतात, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या सारखं जर वाईट वागले तर तुमची आत्मिक प्रगती ही त्याच ठिकाणी थांबून जाते, ती होत नाही. पण जे तुमच्या बरोबर वाईट वागत आहे त्यांना जर तुम्ही क्षमा केली ना, तर मग तुमची आत्मिक प्रगती होते. आणि तुमची आत्मिक प्रगती व्हावी म्हणून तुम्ही लोकांना क्षमा करा आणि पुढे जा. तिथंच थांबू नका. ह्याने माझं वाईट केलं होतं, हिने माझं वाईट केलं, ह्याने असं केलं, हिने असं केलं. लक्ष द्या, तुम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. क्षमा करायला शिका, आणि क्षमा करत असताना तुम्ही तिथून पुढे पण जायला शिका. त्या गोष्टी वारंवार मनामध्ये आणून जो व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागतो त्याच्याबरोबर वाईट वागण्याचा विचार करू नका, कारण त्यामुळं तुमचं आत्मिक नुकसान होईल, त्यामुळं तुमचं वैयक्तिक नुकसान होईल, त्यामुळं तुमचं पारिवारिक नुकसान होईल, त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये अनेक डॅमेजेस येतील. आणि म्हणून ते येऊ नये म्हणून तुम्ही जे आहे ना, दुसरा क्रमांकाचा मुद्दा आहे, तुम्ही क्षमा करा आणि पुढे जा. तिथं थांबू नका. तुमचं वाईट करणारा व्यक्ती हा वारंवार तुमच्या समोर पण असेल ना, लक्ष द्या, वारंवार तुमच्या समोर पण तो असेल ना, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या दृष्टिकोनातून क्षमा करणारे आणि पुढे जाणारे लोक बनले पाहिजे. कारण वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, पहिले कलसीकरचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 13 बघा काय म्हणतंय. कलसीकरचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 13 काय म्हणतं पहा. एकमेकांचे सहन करा आणि पुन्हा विरुद्ध कोणाचे गहाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. एकमेकांना क्षमा करा. ज्या वेळेला लोक हे तुमच्या बरोबर वाईट वागतात, कधी कधी लोक तुमच्या बरोबर हेतुपुरस्सर वाईट वागतात, कधी कधी लोक तुमच्या बरोबर स्वतःचा फायदा व्हावा हे अनुषंगाने तुमच्या बरोबर वाईट वागतात, कधी कधी लोक हे तुम्हाला टार्गेट करण्याच्या अनुषंगाने पण वाईट वागतात. लोकांकडे अनेक हातखंडे आहेत तुमच्या बरोबर वाईट वागण्याकरता. पण वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, आपलं युद्ध हे रक्त मांसाबरोबर नाहीये. आपलं जे युद्ध आहे ना, ज्या लोकांबरोबर आहे ते लोक जर कोणते आहे
तर ती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटत. त्या अंधाराच्या सत्ते बरोबर आपलं युद्ध आहे. येणार दिवसांवर मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं युद्ध लढायचं आहे. पुन्हा बरोबर आपलं युद्ध आहे. आपलं युद्ध राहतं त्या माणसाबरोबर नाही. आपण देवाचे लेकर आहोत आणि देवाचे लेकर या नात्याने आपण आपल्या वागणुकीतून आपल्या बरोबर वाईट वागणाऱ्या व्यक्तीला क्षमा दाखवणं गरजेचं आहे आणि पुढे जाणं गरजेचं आहे. कारण कलसीकर्स पत्र 3 अध्याय 13 वचन असं म्हणतं की तुमचं जर कोणाविरुद्ध काही घराणं असेल तर तुम्ही आपसात क्षमा करा. क्षमा करणं ही फॉर्मॅलिटी नाहीये. लक्ष द्या. करायचं म्हणून करायचं नाही 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 तसं नाहीये. कारण वचन सांगत आहे की येशूने जशी तुम्हाला क्षमा केली तशीच तुम्ही त्यांना क्षमा करा. कारण ज्या वेळेला आपण लुकृष्य वर्तमान याचा 23वा अध्याय आणि वचन 34 वाचतो ना, त्या ठिकाणी लोकांनी येशूला वधस्तंभावरती चढवलं, क्रूसावरती चढवलं आणि क्रूसावरती येशू हा अतिशय त्रासदायक परिस्थितीमध्ये आहे. त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचं मुकुट आहे. त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहे. त्याची पाठ ही नांगरण्यात आलेली आहे. जसं एक शेतकरी शेत नांगरतो त्याप्रमाणे. वचन 53 यशायाचं पुस्तक 53 अध्यायामध्ये त्याच्या दुःखाचं संपूर्ण त्या ठिकाणी विवरण केलेलं आहे. कशा प्रकारे त्याला लोकांनी त्रास दिला, तुच्छ मानलेला, लोकांनी पिडिलेला, व्याधींशी परिचित असलेला असं तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवायचे. तर येशू हा कोणत्या परिस्थितीमध्ये आहे बघा, वधस्तंभावरती. आणि तो काय म्हणत आहे? लूक 22 त्याचं 23 त्याचं 34 वचन पहा. लूक 23 त्याचं 34 वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. येशू बघा काय म्हणाला, हे बाबा त्यांना क्षमा कर. एवढा त्रास दिल्यानंतर येशूचं वक्तव्य काय आहे पहा. त्याच्या तोंडावर थुंकलं, त्याचे कपडे काढून घेतले. त्याच्या शरीरावरती असं एक पण भाग नव्हता की जिथं जखमा नाही था. प्रत्येक ठिकाणी जखमा होत्या. बघा वचन पहा. यशायाचं पुस्तक काढतो. यशायाचं पुस्तक 53वा अध्याय काढा माझ्याबरोबर. यशायाचं पुस्तक 53वा अध्याय. आणि त्या ठिकाणी बघा कोणत्या हालमध्ये प्रभू येशू आहे. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. वचन 4 वचन वाचा. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. ही सिच्युएशन पहा येशूची, समजून घ्या. फार क्लेश, खूप भयानकरित्या त्याला ताडण करण्यात आलेलं होतं. इतक्या भयानक अशा परिस्थितीमध्ये त्रासाच्या येशू होता. आणि त्याची प्रार्थना काय? त्याच्या बापाला तो काय म्हणत आहे की हे पित्या, यांना क्षमा कर. देवाची आपल्याकडनं इच्छा काय आहे? ज्यावेळेस लोक आपल्याला त्रास देतात त्यावेळेला हीच अपेक्षा आहे देवाची आपल्याकडनं, कारण आपण त्याचे लेकर आहोत. आपण वाचलं वचन की जसं येशूने क्षमा केली तसं आपण देखील क्षमा केली पाहिजे. आपण देखील क्षमा केली पाहिजे. मग हे आपल्याला केव्हा येईल? आपण इतक्या वर्षांपासून वचन वाचत आहोत, इतक्या वर्षांपासून आपण प्रार्थना करत आहोत,
इतक्या वर्षापासून आपल्याला देव काय आहे हे समजलेलं आहे, पण तरीही आपल्या स्वभावामध्ये बदल नाही, तर याचा अर्थ हा आहे की आता आपल्याला बदल घडून आलं पाहिजे. आपल्या स्वभावामध्ये बदल घडून आणलं पाहिजे आपल्या स्वभावामध्ये. पण तो बदल घडून आणण्याकरता आपण काय केलं पाहिजे? आपण क्षमा करायला शिकलं पाहिजे आणि आपण पुढे जायला शिकलं पाहिजे. तिसरा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 3. देव तुमच्यासाठी मोठी योजना ठेवतो किंवा करतो. ज्या वेळेला तुम्ही क्षमा करता, ज्या वेळेला लोक तुमच्यावर ज्यावेळेस वाईट वागतात आणि तुम्ही परतून त्यांच्यावर वाईट वागत नाही ना, त्यावेळेला देव हा तुमच्याकरता मोठी योजना करतो. लक्ष द्या, काय सुंदर देव आहे. बघा वचन काय लिहिलेलं आहे, यिर्मयाचं पुस्तक 29 अध्याय आणि वचन 11 पहा. त्याची योजना काय आहे तुमच्यासाठी? परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. हे तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. व्हेरी गुड. लक्ष द्या, ज्या वेळेला लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात ना आणि तुम्ही परतून लोकांबरोबर वाईट वागत नाही, त्याउलट तुम्ही त्यांना क्षमा करतात आणि देवाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस पुढे जातात ना, त्यावेळेला देव हा तुमच्यासाठी मोठी योजना करतो. कारण त्याने तुमचं वागणूक बघितली आहे. देव सर्व काही पाहतो. पहिला जो मुद्दा आहे तो आपण काय बघितला? देव सर्व काही पाहतो आणि न्याय करतो. आणि त्याने तुम्हाला बघितलं, ज्यावेळेस लोक तुमच्याबरोबर वाईट वागत होते त्यावेळेला तुम्ही त्यांना क्षमा केली. त्यावेळेला तुम्ही परतून त्यांच्याबरोबर वाईट वागले नाही, तुम्ही पुढे चालले. हे लोकांनी हे देवाने बघितलं आणि देवाने जे बघितलं ना, त्यामुळं देवाने तुम्हाला प्रतिफळ दिलेलं. आणि प्रतिफळ काय माहिती का? तो तुमच्यासाठी मोठी योजना करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि योजना काय आहे? परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यासाठी भलं करण्याच्या योजना ठेवलेल्या आहेत. काही सुंदर आहे. परमेश्वर आपलं जे भविष्य आहे ना, ते उज्ज्वल करण्याचं सामर्थ्य ठेवतो. म्हणून चिंता करू नका. वाईट करणाऱ्यांना तुमचं वाईट करू द्या, कारण बघणारा परमेश्वर आहे. त्याच्या वाईट कृतीचं प्रतिफळ देव त्याला देईल. तुमच्या चांगल्या कृतीचं प्रतिफळ देव तुम्हाला देईल. देव का भेदभाव करत नाही. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ज्याला त्याला प्रतिफळ देण्याकरता परमेश्वर देवाकडे योजना आहे. आणि ती योजना परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या योजना जे संकल्प आहे ना, ते मी जाणतो. तुमच्या मनामध्ये तुमच्या लेकरांविषयी ज्या काही चांगल्या गोष्टी करण्याच्या योजना आहे ना, त्या योजना जरी तुमच्या लेकरांना माहिती नाहीये, तसंच परमेश्वर आपल्याबद्दल ज्या काही योजना करतो ना, त्या पण आपल्याला माहिती नसतात. पण ज्या वेळेला त्या पूर्ण होतात त्यावेळेला कळतं हे देवाकडून आहे, हे कोणा मनुष्याकडून नाही. आणि काय करतो देव आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या गोष्टींची योजना करते. आणि म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना वाईट वागणाऱ्या व्यक्तीबरोबर वाईट वागू नये. पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती होता, एस्तरचं पुस्तक 6 अध्याय 10 आणि 11 आपण वचन वाचतो ना, त्या ठिकाणी आपण पाहतो की मर्दखाय जो आहे ना, मर्दखाय चर्च, मर्दखायने हामानाच्या कटाचा त्या ठिकाणी सामना केला होता. हामान जो आहे ना, हामान त्याने मर्दखाय करता एक मोठा फाशीचा खांब जो आहे ना, तो तयार केला होता लटकवण्यासाठी. मर्दखायने देवाच्या सर्व लोकांना नाश करण्याचा त्या ठिकाणी प्लॅन केला होता, योजना तयार केली होती. मर्दखायने त्या ठिकाणी हामानाला त्याच्या वागणुकीबद्दल वाईट वागणूक दिली नाही. बघा मर्दखायाबद्दल देवाची योजना काय होती, कोणीतरी वाचा. एस्तेर 6 अध्याय 10 आणि 11. राजा हामानास म्हणाला, त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजद्वारी मर्दखाय बसला आहे, त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर. तू बोललास तसे करण्यास काही एक अंतर होऊ नये.
हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखायाला सजवले आणि शहराच्या रस्त्यातून त्याला मिरून त्याच्या पुढे ललकारले की राजेसाहेब त्याचे गौरव करू इच्छितात, त्याची ह्या प्रकारे संभावना होईल. Praise the Lord. बघा, ज्याच्या मरणाची तयारी केली होती आणि ज्याने केलेली होती त्यालाच त्या ठिकाणी राजाच्या द्वारे आज्ञा देण्यात आली. आणि आज्ञा काय माहिती का? राजा हामानाला म्हणाला. हामान कोण माहिती का? हामान हा देवाचा माणूस मर्दखाय, ह्याला मारण्यासाठी फाशीचा खांब तयार करणारा व्यक्ती होता हामान. आणि त्याच्याच हाताने आपण पाहतो की पोशाख व घोडा काय झालं माहिती का? पाठवला. आणि राजद्वारी मर्दखाय बसलेला होता त्या ठिकाणी. त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर, तू बोललास तसे करण्यात काही अंतर करू नको. म्हणजे हामानाला वाटलं की अशा प्रकारे माझ्यासोबत झालं पाहिजे होतं. घोड्यावर बसवलं, राजाचे वस्त्र घातले पाहिजे आणि संपूर्ण काय केलं पाहिजे का? शहरामध्ये फिरवलं पाहिजे. पण उलट झालं. लक्ष द्या, वाईट लोक तुमच्या बरोबर किती पण वाईट वागले, किती पण वाईट योजना केल्या ना, त्याच उलट त्यांच्यावरती आणण्याची देव काय करतो माहिती का? ती शक्ती ठेवतो, ते सामर्थ्य ठेवतो. तुमचं काम काय माहिती का? वाईट वागणाऱ्या व्यक्तीला क्षमा करणं, वाईट वागणाऱ्या व्यक्तीपासून पुढे जाणं, वाईट वागणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी देवाच्या हातात देणं. वाईट वागणाऱ्या व्यक्तीने तुमच्याबरोबर किती वाईट वागलेलं आहे हे बघत बसू नका, कारण ते देवाने बघितलेलं आहे आणि त्याच्या कृत्याबद्दल त्याला प्रतिफळ पण देवच देईल. पण त्यावेळेला तुमचं कृत्य हे क्षमा करणार असलं पाहिजे. तर देव तुम्हाला ह्या ठिकाणी वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मर्दखाय सारखं सन्मान देईल तो तुम्हाला, तुम्हाला उंच कराल, तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये अशा इतके आशीर्वाद देईल की तुम्ही अपेक्षा पण केली नसेल त्या आशीर्वाद तुम्हाला भेटला असेल. तुमच्या बुद्धीच्या पलीकडे तुम्ही लक्ष द्या. देवाच्या योजना ह्या खूप वेगळ्या आहेत, त्या तुम्ही समजून घेऊ शकत नाही. तर समजून घेण्याकरता तुम्ही प्रार्थना करा, पवित्र आत्म्याने तुम्हाला समजून सांगेल. हो, कारण तो प्रत्येक गहन गोष्टींचा शोधक आहे पवित्र आत्मा. लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये तुम्ही जे आहे ना चर्च, देवाच्या वचनाप्रमाणे एक्झॅक्ट जर चालले ना, तर देव हा तुम्हाला काय करेल माहितीये का? तुम्हाला मोठा सन्मान देईल. देव तुमच्या जीवनातले प्रत्येक दिवस देव आशीर्वादित करेल, प्रत्येक दिवस देव आशीर्वादित करेल. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे? देवाच्या योजनेकडे लक्ष दिले पाहिजे. चौथा मुद्दा लिहा. चौथा मुद्दा, वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. चौथा मुद्दा लिहा, वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. आणि असंच उत्तर आपण देतो, माझ्या बरोबर असं वागलं का? बर. मला असं बोलला का? बर. माझं असं केलंय का? आपल्या मनामध्ये सूड घेण्याची भावना असते. ज्याने आपलं वाईट केलंय ना, त्याचा सूड घेण्याची भावना चांगली नाहीये. आणि ती पण देवाच्या लोकांमध्ये असावी हे तर मुळीच चांगलं नाहीये. हे तर मुळीच चांगलं नाही. आणि म्हणून देवाचं सांगतं, वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. बघा, रोमकराचं पत्र आपण काढू. रोमकराचं पत्र याचं 12वा अध्याय आपण काढणार आहोत आणि 17 ते 19 वचन बघा काय म्हणतात. रोमकराचं पत्र 12वा अध्याय 17 ते 19 वचन आपण वाचू. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रालय काही सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. व्हेरी गुड. सूड घेणं तुमचं काम नाहीये.
सूड घेणं आपलं काम नाही. सूड घेणं हे परमेश्वराचं काम आहे. ते आपण का करावं, ते आपण का केलं पाहिजे ते काम. देवाचं सांगितलं त्या ठिकाणी की वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका, आणि आपण तशीच फेड करतो. तशीच फेड करण्याचे विचार देखील करतो. तशीच फेड करण्याकरता आपण योजना देखील करतो. पण देव म्हणतो की नका करू तशी फेड. का माहिती का? देवाने आपल्याला सर्व माणसांबरोबर शांतीने राहायला सांगितलेलं आहे, आणि शांतीने राहण्याकरता होईल तितके प्रयत्न आपण केले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात तर देव पाहत नाही का? तुम्हाला काय वाटतं, लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात तर देवाला कळत नाही का? देवाला सर्व काही कळतं आणि देवाला सर्व काही दिसतं. कारण वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र हे पृथ्वीवर काय चालू आहे ना तर अवलोकन करतात, आणि त्याच्या डोळ्यापासून काही एक जे आहे ना सुटत नाही, काही एक जे आहे ना ते लपत नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो या ठिकाणी की सूड घेणं हे परमेश्वराचं काम आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आपण वाईटाला वाईटाने जे आहे ना मुळीच उत्तर दिलं पाहिजे नाही. दावीद जो आहे ना, दावीद, लक्ष द्या, शाऊल हा दावीदाला खूप वेळेस त्यांनी काय केलं माहिती का? त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर चालून गेला, त्याच्यावरती त्याने पाळत ठेवली. पण एक दिवस असा आला की दाविदाच्या हातामध्ये शाऊल सापडला, आणि शाऊलाला मारण्याची संधी ही दाविदाला भेटली असताना देखील दाविदाने शाऊलाला स्पर्श केला नाही. दाविदाने शाऊलाला देवाच्या इच्छेवर सोडून दिलं किंवा देवावर सोडून दिलं. पहिली शमूएल 24 अध्याय 6 आणि 7 आपण ज्यावेळेस वाचतो ना, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं दावीद त्या ठिकाणी शाऊलाला म्हणत आहे की परमेश्वर देवाने तुम्हाला माझ्या हाती दिलं होतं राजा, पण मी तुमचं अनुचित केलं नाही. अशी संधी येईल तुम्हाला की ज्यांनी तुमचं वाईट केलं आहे ना त्यांचं देखील तुम्हाला वाईट करता येईल. अशी संधी येईल तुमच्या जीवनामध्ये. पण ज्या वेळेला तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊन त्या व्यक्तीचं वाईट करू नये. त्याला देवावर सोपवून द्या. त्याला देवा तू बघ काय असेल तुझं ते त्याच्या बरोबर. दावीदाने तेच केलं, शाऊलाला देवावर सोपवून दिलं. आपण हे वाचणार नाही कारण वेळ जास्त होत आहे. तुम्हाला रेफरन्स सांगितलं तुम्ही ते वाचा सेल्फ अभ्यासासाठी. लोकांना सोडा देवाच्या इच्छेवर, देवावर सोपून द्या. लोकांना संधी जरी मिळाली त्याचं वाईट करायची तरी देवावर सोपून द्या. सूड नका, सूड घेऊ नका. 5वा मुद्दा लिहा. 5वा मुद्दा, संकटे तुमच्या वाढीसाठी येतात. ज्यावेळेस संकट येतात तुमच्या जीवनामध्ये, संकट हे कसे येतात, कोणाकडनं येतात, हे सर्व आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहोत. ओके, कसे येतात हे सर्व शिकणार आहोत, काय येतं ते पण ह्या ठिकाणी एक मुद्दा हा आहे, संकट हे तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी येतात. बघा, याकोबाचं पत्र 1 अध्याय 2 आणि 3 वचन वाचा. याकोबाचं पत्र 1 अध्याय 2 आणि 3 वचन काय म्हणतं ठिकाणी? माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो. व्हेरी गुड. तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्यावर तुम्ही अधिक खंबीर होता. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला संकटांचा सामना तुम्हाला करावा लागतो लोकांकडनं, त्या वेळेला तुम्ही त्या नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते ना, तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? आनंद केला पाहिजे. कारण त्या परीक्षा ह्या तुम्हाला आत्मिकरित्या आणखीन मजबूत होण्याकरता किंवा आणखीन वाढण्याकरता मदत करत असतात. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की पौल आणि सिलास जे आहे ना, त्यांना संकटाचा सामना करावा लागला. पौल आणि सिलास जे आहे ना, त्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये
टाकण्यात आलं. कुठल्याही प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी काही एक चुकीचं केलं नव्हतं, तरीही त्यांना संकटांचा सामना करावा लागला पाऊल आणि सिलासला. आणि तुरुंगामध्ये जेव्हा ते होते ना, त्यावेळेला ते निराश झाले नाही. त्यांनी हसत हसत त्या ठिकाणी त्या संकटांचा सामना केला आणि त्या संकटामध्ये ते देवाची स्तुती करू लागले, देवाची आराधना करू लागले. आणि लक्ष द्या, देवाची स्तुती, देवाची आराधना त्या संकटामध्ये आनंदात करत असताना देवाने अद्भुतरित्या त्यांना त्यातून बाहेर काढलं. प्रेरितांचं पुस्तक 16 अध्याय 25 आणि 26 लिहून घ्या तुमच्या नोट्स मध्ये, की कशा प्रकारे देवाने त्यांना अद्भुतरित्या संकटातून बाहेर काढले. लक्ष द्या, संकट ही तुमच्यावर आलेली परमेश्वर पाहतो, पण त्या संकटांमध्ये देव तुम्हाला मजबूत करतो, त्या संकटांमध्ये देव तुम्हाला शिकवतो, त्या संकटांमध्ये देव तुमची वाढ करतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. हा, त्या संकटातून तुम्हाला अतिरिक्त बाहेर देखील काढा. आणि म्हणून चिंता करू नका, काळजी करू नका. 6वा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 6. देव तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला सामर्थ्य देईल. देव तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला सामर्थ्य देईल. बघा, स्तोत्र संहिता 118:6 काय म्हणत आहे? स्तोत्र संहिता 118:6 पवित्र आत्मा धन्यवाद असतो. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. आपण म्हणू का सर्वजण आपले माईक ऑन करा आणि म्हणा, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? सर्वजण मिळून, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? काही नाही करणार मनुष्य तुमचं. लक्ष द्या, काही करणार नाही. का माहिती का? कारण परमेश्वर हा तुमच्या पक्षाचा आहे. काय सुंदर आहे आपलं देव. तो आपला पक्षकार आहे. तो आपल्या उजव्या हाताला आपली सावली आहे. हो, देव आपला पक्षकार आहे. पवित्र शास्त्रामध्ये देव हा दानिएलाचा पक्षकार होता. काय केलं माणसांनी? त्याच्याविषयी षड्यंत्र केलं, त्याच्याविषयी घाणेरडी पॉलिटिक्स केली आणि त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. परमेश्वर हा दानिएलाच्या पक्षाचा होता ना, परमेश्वर देवाने सिंहाची तोंड बंद करून टाकली. सिंहाची तोंड बंद करून टाकली. लक्ष द्या, जर देव तुमच्या पक्षाचा आहे ना, तुमच्याविषयी कितीही वाईट योजना करू द्या लोकांना, तुमच्या बरोबर लोकांना कितीही वाईट वागू द्या, परमेश्वर जर तुमच्या पक्षाचा आहे ना, तर परमेश्वर हा तुमचं वाईट होऊ देणार नाही. नाही होऊ देणार. दानिएलचं पुस्तक 6 अध्याय 22 वचन वाचा तरी. दानिएलचं पुस्तक 6 अध्याय 22 वचन पहा काय म्हणते का नाही. माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहे. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो. व महाराज, आपलाही मी काही अपराध केला नाही. महाराज, माझ्या देवाने स्वर्गदूत पाठवले. कोण म्हणतो? काय दानिएल म्हणते ठिकाणी. दानिएल म्हणते, माझ्या देवाने स्वर्गदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली आणि मला काहीच नाही झालं. काहीच नाही झालं महाराज, मला काहीच झालं नाही. ज्याच्या पक्षाचा देव असतो ना, त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. हा, वाईट करण्याचे विचार भरपूर करतील, पण परमेश्वर जर आपल्या पक्षाचा आहे तर आपलं कोणी वाईट करणार नाही. शेवटचा मुद्दा लिहून घ्या. सतत प्रार्थना करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. सतत प्रार्थना करा आणि देवावर विश्वास ठेवा. का माहिती का? कारण परमेश्वराची जे वाट पाहतात ना, ते गरुडासारखे उंच उडतील. तुम्ही जर सतत प्रार्थना केली आणि परमेश्वर जर विश्वास ठेवला ना, तर परमेश्वर हा तुम्हाला
गरुडासारखं उंच उडवेल, तुम्हाला उंच करेल. तुम्हाला तो उंच करेल. त्या लोकांसमोर, ज्या लोकांसमोर तुम्हाला त्रास देण्यात आलेला आहे, ज्या लोकांसमोर तुमच्या विरोधामध्ये षड्यंत्र करण्यात आलेलं आहे, ज्या लोकांसमोर तुम्हाला अपमानित करण्यात आलेलं आहे, लक्ष द्या. चर्च, परमेश्वर देव जो आहे ना, हा फार 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 अद्भुत आहे. बघा यशाया 40:31 काय म्हणते, शेवटचा मुद्दा आहे. यशाया 40:31 पहा काय म्हणते. तुम्हाला कळत नाही काय, तुम्हाला ऐकू येत नाही काय. यशाया 40:31. 31 का? हो 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाही. प्रेज द लॉर्ड. गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील, ते धावतील पण दमणार नाही, चालतील पण थकणार नाही. परमेश्वराची आशा धरणारे नवीन शक्ती संपादन करतील. आपण परमेश्वराची आशा धरणारे लोक आहोत. परमेश्वराची आशा धरणं म्हणजे काय? सतत प्रार्थना करणं आहे. परमेश्वराची आशा धरणं म्हणजे काय? परमेश्वरावरती विश्वास ठेवून चालणं आहे. लक्ष द्या, पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की हन्ना जे आहे ना, हन्ना, तिने प्रार्थना केली, सतत प्रार्थना करायची आणि तिचा विश्वास होता परमेश्वर देवावरती. लोकांनी तिला अनेक टोमणे दिले, वांज आहे, लेकरं होत नाही हिला, अनेक टोमणे लोकांनी तिला दिल्याच. तिची जी सवत आहे तिने पण टोमणे दिले, ती तिला चिडवायची, पण तिने तिच्या जीवनामध्ये परमेश्वरवरती विश्वास ठेवणं सोडलं नव्हतं. तिने तिच्या जीवनामध्ये प्रार्थना करणं सोडलेलं नव्हतं. लक्ष द्या, तिच्या जीवनामध्ये तिने जे केलं ना, प्रार्थना करणं आणि विश्वास करणं, त्यामुळं परमेश्वर देवाने तिची कुश मोकळी केली आणि तिला पुत्र संतान दिलं. परमेश्वर देव हा आपल्याला उंच करणारा देव आहे. परमेश्वर देव हा आपल्याला आपल्या मनासारखं देणारा देव आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये चर्च, लक्ष द्या, जे तुमचं वाईट करतात ना, निराश होऊ नका, हताश होऊ नका, त्यांना क्षमा करा, पुढे चला, बघू नका त्या गोष्टीला, आठवू नका त्या गोष्टी. त्या देवाने बघितलंय, देवाच्या हातामध्ये सोडून द्या. देव योग्य वेळी तुम्हाला तो उंच करेल आणि ज्याने तुम्हाला त्रास दिलेला आहे, देव बघून घेतोय काय असेल. आपल्याविषयी देव चांगला विचार करतो, आपल्याविषयी देवाकडे चांगली योजना आहे. आणि म्हणून क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव, सर्वांना प्रेज लॉर्ड सर्वांना. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण आपले डोळे